नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, नुकतीच कन्वर्जन राऊंड लागला आहे आणि या कन्वर्जन राऊंडमध्ये विषयानुसार कट ऑफ किती लागला आहे, प्रत्येक विषयाचे कट ऑफ मार्क लिस्ट किती आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील। तर पाहूया मित्रांनो, कन्वर्जन राऊंडमधील प्रत्येक विषयानुसार कट ऑफ। तर पहिल्यांदा आहे अहमदनगर। मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याचा कट ऑफ किती आहे प्रत्येक विषयानुसार सविस्तर पाहूया। तर प्रायमरी विभाग मीडियम मराठी, तर पोस्ट मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 to 5 इयत्तेसाठी विषय शिक्षकांचा कट ऑफ। विषयासाठी मित्रांनो 57 जागा होत्या, त्यापैकी 18 जागा भरल्या गेल्या आहेत आणि मेरिट लागला आहे 94चं। तर या ठिकाणी 94चं मेरिट आहे अहमदनगर। त्यानंतर ग्रॅज्युएट पदवीधर शिक्षक 6वी ते 8वी यासाठी इंग्लिश मीडियम अनुदानित आहे, 9 जागा भरल्या गेल्या आहेत आणि 93चं कट ऑफ या ठिकाणी लागला आहे अहमदनगरसाठी। त्यानंतर 6वी ते 8वी शिक्षक, तर यासाठी गणित विज्ञान मॅथमॅटिक्स सायन्ससाठी 3 जागा होत्या, 3 जागा भरल्या गेल्या आहेत आणि मेरिट लागलं आहे 120चं अहमदनगर जिल्हा परिषद। त्यानंतर मित्रांनो पुढील जिल्हा परिषद आहे रायगड। रायगडसाठी प्राथमिक विभाग मराठी माध्यम पहिल्यांदा आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 5वीसाठी विषयानुसार 84चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी इंग्लिश विषय यासाठी 51 जागा होत्या, त्यापैकी 28 भरल्या गेल्या आणि 84चं कट ऑफ या ठिकाणी लागला गेला आहे। त्यानंतर खाली ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी मॅथमॅटिक्स सायन्ससाठी 128 जागा होत्या, पूर्ण भरल्या गेल्या। त्यानंतर पुढील हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यासाठी टोटल मराठी माध्यमसाठी 6वी ते 8वी यासाठी 115चा कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठीच मराठी माध्यम 31 जागा होत्या आणि 107चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे हिंगोली जिल्हा परिषदसाठी। त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे लातूर। लातूरसाठी ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मॅथमॅटिक्स सायन्स इंग्लिश माध्यम आणि टोटल मार्क 102चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे मॅथमॅटिक्स सायन्ससाठी इंग्लिश मीडियम। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी मराठी माध्यम होतं शिकवायला आणि 4 जागा भरल्या गेल्या आहेत, 117चा कट ऑफ आणि 92चा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। तर त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे छत्रपती संभाजीनगर। तर या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट टीचर्स 1 ते 5साठी शिक्षक 1ली ते 5वी ऑल सब्जेक्ट इंग्लिश मीडियम आणि या ठिकाणी लागला आहे कट ऑफ 86चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी मराठी माध्यम आणि 97चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे, 108 जागा भरल्या गेल्या आहेत। त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे धाराशिव। धाराशिव जिल्हा परिषदसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वी यासाठी 105चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट 6वी ते 8वीसाठी 1 जागा होती आणि 111चा कट ऑफ या ठिकाणी लागला गेला आहे। त्यानंतर 6वी ते 8वी ग्रॅज्युएट टीचर मॅथमॅटिक्स सायन्ससाठी 106चा कट ऑफ या ठिकाणी लागला गेला आहे। पुढील जिल्हा परिषद आहे रत्नागिरी। तर रत्नागिरी जिल्हा परिषदसाठी बऱ्याचशा जागा होत्या आणि यासाठी 1ली ते 5वीसाठी जागा भरली गेल्या आहेत, 90चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे इंग्लिश मीडियम। त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वी मराठी माध्यम 111चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी 114चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी या ठिकाणी 54चा कट ऑफ लागला आहे मित्रांनो। त्यानंतर सिंधुदुर्ग यासाठी अंडर ग्रॅज्युएट 1ली ते 5वीसाठी 89चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे इंग्लिश मीडियमसाठी। त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर 4वी ते 5वीसाठी मराठी माध्यम 111चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर लास्ट ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी मराठी माध्यम आणि 88चा या ठिकाणी कट ऑफ लागला गेला आहे। त्यानंतर पुढील जिल्हा परिषद नांदेडसाठी 6वी ते 8वी इंग्लिश मीडियम यासाठी टोटल 105चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे नांदेड जिल्हा परिषदसाठी। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8 मराठी माध्यम मॅथ अँड सायन्ससाठी कट ऑफ आहे मित्रांनो, टोटल 87 जागा होत्या, 62 कट ऑफ। नंतर सांगली जिल्हा परिषदसाठी मित्रांनो, सांगलीसाठी अंडर ग्रॅज्युएट 1ली ते 5वीसाठी
97चा कट ऑफ लागला आहे जिल्हा परिषद सांगलीसाठी। नंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी 95चा कट ऑफ या ठिकाणी लागला गेला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मॅथ अँड सायन्ससाठी टोटल 94चा कट ऑफ या ठिकाणी लागला गेला आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने सांगली जिल्हा परिषदेचा कट ऑफ आहे 97, 95 आणि 94। त्यानंतर पुढील जिल्हा परिषद नाशिकसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्ट्स इंग्लिश मीडियम आणि 71चा कट ऑफ या ठिकाणी लागला गेला आहे। त्यानंतर मराठी मीडियम 109चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी मॅथ अँड सायन्ससाठी 94चा कट ऑफ लागला आहे। त्यानंतर पुणे 1ली ते 5वी इंग्लिश 99 आणि 6वी ते 8वी मॅथ अँड सायन्ससाठी 80चा कट ऑफ या ठिकाणी आला आहे मराठी माध्यमाचा। जिल्हा परिषद जालन्यासाठी 1ली ते 5वीसाठी 96चा कट ऑफ लागला इंग्लिश मीडियमसाठी आणि नंतर 6वी ते 8वी ग्रॅज्युएट मॅथ अँड सायन्ससाठी मराठी माध्यमसाठी 71चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जालना जिल्हा परिषदसाठी। तर अशा पद्धतीने मित्रांनो 96 आणि 71चा कट ऑफ। त्यानंतर पुढे जिल्हा परिषद आहे परभणीसाठी 6वी ते 8वी मॅथ अँड सायन्ससाठी इंग्लिश मीडियमसाठी कट ऑफ या ठिकाणी दिलेला नाही मित्रांनो। ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मराठी माध्यमसाठी मॅथ सायन्स मराठी माध्यमसाठी टोटल 100चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद परभणीसाठी। त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आहे मित्रांनो भंडारा जिल्हा परिषदसाठी भंडारा जिल्हा परिषद यासाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1st to 5 ऑल सब्जेक्ट टीचिंग मीडियम मराठी आणि 114चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद भंडारा यासाठी। मित्रांनो या ठिकाणी मराठी माध्यम आहे सर्व विषय आणि 1ली ते 5वी यासाठी टोटल 114चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद भंडारासाठी। त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूया जिल्हा परिषद गोंदियासाठी 1ली ते 5वी सर्व ऑल सब्जेक्ट मराठी मीडियम आणि 111चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर 6वी ते 8वी इंग्लिश मीडियम आणि 78चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर जिल्हा परिषद वाशिमसाठी 6वी ते 8वी लँग्वेज इंग्लिश विषयासाठी एकही जागा या ठिकाणी नाही मित्रांनो, कोणताही जागा भरली गेलेली नाही, कट ऑफ नाही। त्यानंतर जिल्हा परिषद नागपूरसाठी 1ली ते 5वी ऑल सब्जेक्ट आणि 79चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे। त्यानंतर 1ली ते 5वी ऑल सब्जेक्ट आणि 100चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे हिंदी मीडियम त्यासाठी। त्यानंतर ग्रॅज्युएट 6वी ते 8वीसाठी 107चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे टीचिंग मीडियम नाही। त्यानंतर टीचिंग मीडियम लँग्वेज हिंदी विषयासाठी 107चा कट ऑफ नागपूर 6वी ते 8वी। त्यानंतर यवतमाळसाठी अंडर ग्रॅज्युएट 1ली ते 5वी ऑल सब्जेक्ट मराठी मीडियम आणि 114चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद यवतमाळ। त्यानंतर ग्रॅज्युएट 6वी ते 8वी लँग्वेज हिंदी आणि टोटल 110चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे 6वी ते 8वी यवतमाळसाठी। त्यानंतर लास्ट 6वी ते 8वी सोशल मॅथ अँड सायन्स। त्यानंतर मित्रांनो पुढील बुलढाणासाठी 1ली ते 5वी 99चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे इंग्लिश मीडियम। त्यानंतर 1ली ते 5वी मराठी मीडियम आणि 116चा कट ऑफ। त्यानंतर ग्रॅज्युएट 6वी ते 8वी मॅथमॅटिक्स इंग्लिश विषयासाठी त्यानंतर 105चा कट ऑफ 6वी ते 8वी मराठी माध्यम 117चा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे बुलढाणा जिल्हा परिषदसाठी। त्यानंतर जळगावसाठी 1ली ते 5वी इंग्लिश मीडियम 95चा कट ऑफ। त्यानंतर 1ली ते 5वी मराठी माध्यम 115चा कट ऑफ। 6वी ते 8वी हिंदी विषय 103चा कट ऑफ। त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मराठी माध्यम आणि याचा कट ऑफ आहे 96चा। तर अशा पद्धतीने जळगाव जिल्हा परिषदचा कट ऑफ लागलेला आहे। मित्रांनो अशा पद्धतीने विविध जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक स्तरानुसार प्रत्येक विषयानुसार कट ऑफ कमी जास्त लागला आहे। तर सर्व आपण एकंदरीत कट ऑफ पाहिला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।